नमस्कार. आज आपण एका अशा गोष्टीवर बोलणार आहोत जी आपल्या सगळ्यांच्याच आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग आहे आणि ती म्हणजे आपल्या मनावर नियंत्रण मिळवणं. चला तर मग ऐकूया कबीरची एक विलक्षण कहाणी. चला, एका एकदम मूलभूत प्रश्नापासून सुरुवात करूया. यशस्वी होण्यासाठी सगळ्यात जास्त काय लागतं असं वाटतं? म्हणजे टॅलेंट, नशीब की मग एकदम तल्लख बुद्धी? काय वाटतं? ही गोष्ट आपल्याला या सगळ्याच्या पलीकडे घेऊन जाईल आणि एक खूप वेगळं उत्तर देईल. या कथेच्या अगदी केंद्रस्थानी आहे आपलं मन. एक असं मन जे एखाद्या उधळलेल्या जंगली घोड्यासारखं आहे, इकडून तिकडे धावत सुटलेलं. ही समस्या तशी खूपच कॉमन आहे, नाही का? पण यावरचा जो उपाय आहे ना, तो मात्र खूपच खास, खूपच असामान्य आहे. तर मग भेटूया आपल्या गोष्टीच्या नायकाला, कबीरला. कबीर तसा खूप हुशार मुलगा, पण त्याची एकच मोठी अडचण होती. त्याचं मन एका ठिकाणी थांबायचंच नाही. म्हणजे समजा तो गणिताचा अभ्यास करतोय, तर दुसऱ्या क्षणी त्याचं लक्ष खिडकीबाहेर उडणाऱ्या पक्ष्यांकडे गेलेलं असणार. आणि मग काय, कोणतंच काम धड शेवटपर्यंत व्हायचं नाही. त्याचे वडील ना त्याला नेहमी एक गोष्ट समजवायचे. ते म्हणायचे, बाळा, हे जे तुझं मन आहे ना, ते एका जंगली घोड्यासारखं आहे. जर तू त्याला वेळीच लगाम घातला नाहीस तर तो तुला चुकीच्या दिशेला कुठेही भरकटत घेऊन जाईल. आणि खरं सांगायचं तर या एकाच वाक्यात या अख्ख्या कथेचं सार आहे. आता साहजिकच कबीरच्या या सवयीमुळे त्याचे वडील खूप काळजीत होते. शेवटी त्यांनी ठरवलं की कबीरला एका ज्ञानी गुरुजींकडे घेऊन जायचं. त्यांना वाटलं की कदाचित गुरुजीच काहीतरी मार्ग दाखवतील. आणि तिथेच एका साध्या पाण्याच्या ग्लासनी कबीरचं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकलं. कसं ते पाहूया. गुरुजींनी कबीरकडे बघितलं, एक स्मितहास्य केलं आणि त्याला एक पाण्याने काठोकाठ भरलेला ग्लास दिला आणि अगदी शांतपणे म्हणाले, हा ग्लास घे आणि या संपूर्ण बागेला एक चक्कर मारून ये. पण एक अट आहे, एक थेंबही पाणी खाली सांडता कामा नाहीये. लक्षात ठेव. आता हे काम दिसायला किती सोपं होतं, नाही का? पण गंमत पुढेच आहे. जेव्हा कबीर चक्कर मारून परत आला तर काय, अर्ध्यापेक्षा जास्त ग्लास रिकामा झालेला. असं का झालं असेल? कारण त्याचं लक्ष त्या ग्लासवर होतंच कुठे. त्याचं लक्ष वेधून घेत होती बागेतली रंगीबेरंगी फुलपाखरं, पक्ष्यांचा तो सुंदर किलबिलाट आणि खेळणाऱ्या मुलांचे आवाज. हे बघून गुरुजी फक्त शांतपणे हसले आणि म्हणाले, कबीर, हा ग्लास म्हणजे तुझं ध्येय आहे. आणि त्यातलं हे पाणी म्हणजे तुझी एकाग्रता, तुझं फोकस. बघ, आजूबाजूच्या सुंदर गोष्टींनी तुझं लक्ष जरासं विचलित झालं आणि पाणी सांडून गेलं. आयुष्याचंही अगदी असंच आहे. जर मनाला शिस्त लावली नाही ना, तर आपलं ध्येय असंच हातातून निसटून जातं. गुरुजींचे हे शब्द ते जणू बाणासारखे कबीरच्या काळजाला लागले. त्याला पहिल्यांदाच आपल्या चुकीची इतक्या प्रकर्षाने जाणीव झाली. आणि त्याच क्षणी त्याने पक्का निश्चय केला की काहीही झालं तरी आपल्या या उधळलेल्या मनाला नियंत्रणात आणायचंच. अर्थात हा प्रवास सोपा नक्कीच नव्हता. पण सुरुवात झाली अगदी छोट्या छोट्या पण सातत्यपूर्ण पावलांनी. त्याने काय केलं, स्वतःसाठी काही साधे नियम बनवले. जसं की रोज एकाच वेळेला उठायचं, फोनचा वापर फक्त कामापुरता, कोणतंही एक काम हातात घेतलं की ते पूर्ण होईपर्यंत दुसरं काहीच करायचं नाही. आणि दिवसाची सुरुवात काही मिनिटांच्या ध्यानाने करायची. ही जणू त्याची रोजची एक साधनाच बनली. सुरुवातीचे काही दिवस तर खूपच कठीण गेले. मन पुन्हा पुन्हा इकडे तिकडे धावायचं, पण कबीरने हार नाही मानली. तो प्रयत्न करत राहिला चिकाटीने. मग काही आठवड्यांनंतर त्याला स्वतःमध्ये एक कमाल बदल जाणवायला लागला. त्याची स्मरणशक्ती सुधारत होती आणि बघता बघता 1 वर्ष निघून गेलं. आता त्याचे अभ्यासातले गुण तर वाढलेच होते, पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे त्याचं मन. ते एखाद्या शांत, नितळ सरोवरासारखं स्थिर झालं होतं. आणि आता वेळ आली होती कबीरने इतक्या मेहनतीने मिळवलेल्या या शिस्तीच्या खऱ्या परीक्षेची. निमित्त काय होतं? तर एका मोठ्या राष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धेचं. आणि इथे फक्त हुशारी नाही, तर मानसिक ताकद, तुमचं स्थैर्य पणाला लागणार होतं. स्पर्धेतले ते अवघड प्रश्न बघून तर बाकीचे सगळे विद्यार्थी एकदम गोंधळून गेले. त्यांच्या चेहऱ्यावरचा ताण अगदी स्पष्ट दिसत होता. पण कबीर, तो मात्र कमालीचा शांत होता. त्याच्या डोक्यात फक्त गुरुजींची शिकवण होती, एका वेळी फक्त एकच प्रश्न. बाकी कशाचाही विचार करायचा नाही. त्याचं 100% लक्ष फक्त आणि फक्त समोरच्या प्रश्नावर होतं. आणि निकाल
निकाल काय लागला असेल? जेव्हा विजेत्याचं नाव जाहीर झालं तेव्हा ते नाव होतं कबीर. हो, त्याने त्या स्पर्धेत पहिला क्रमांक मिळवला होता. त्याच्या त्या वर्षभराच्या मेहनतीचं, त्या शिस्तीचं आज खऱ्या अर्थाने सोनं झालं होतं. त्या दिवशी कबीरने फक्त एक स्पर्धा जिंकली नव्हती, नाही. त्याने एक खूप मोठी गोष्ट सिद्ध केली होती. ती म्हणजे शिस्तबद्ध मन. ही एक अशी ताकद आहे जी तुमच्या टॅलेंट, नशीब आणि बुद्धिमत्तेपेक्षाही खूप मोठी आहे. हीच आहे यशाची खरी गुरुकिल्ली. तर कबीरची गोष्ट इथे संपते. पण त्यातून मिळणारा जो संदेश आहे ना, तो आपल्या प्रत्येकासाठी आहे. कारण आपल्या सगळ्यांच्या आत कुठेतरी एक कबीर आणि एक उधळलेला घोडासुद्धा आहे. मग आता खरा प्रश्न हा आहे की या गोष्टीतून मिळालेली शिकवण आपण आपल्या आयुष्यात कशी आणायची? तर मग सुरुवात करायची तरी कुठून? कसा लावायचा या आपल्या मनाच्या घोड्याला लगाम? हाच प्रश्न पडलाय ना मनात. आणि याचं उत्तर कबीरच्या कथेसारखंच अगदी सोप्पं आहे. सुरुवात करा. फक्त सुरुवात. आज, आत्ता, ह्याच क्षणापासून. उद्यावर काहीही ढकलू नका. एक अगदी छोटासा बदल करा, पण तो आजच्या आज करा. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. आपल्या यशाचा पुस्तकातलं पुढचं पान नेमकं त्याच क्षणी लिहिलं जातं, ज्या क्षणी आपण आपल्या मनाला शिस्त लावण्याचा पक्का निश्चय करतो.